नमस्कार, मी विजय आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन कहाणीमध्ये. मित्रांनो, एक असा फेसबुक प्रँक ज्यामुळे तीन व्यक्तींना आपल्या स्वतःचा जीव गमवावा लागला आणि धक्कादायक गोष्ट अशी की या 3 व्यक्तींमध्ये फक्त 1 दिवसाच्या बाळाचा सुद्धा समावेश होता. म्हणजे या फेसबुक प्रँकमुळे एका दिवसाच्या बाळाचा सुद्धा मृत्यू झालेला होता. खूप धक्कादायक आणि खूप सस्पेन्सफुल अशी कहाणी आहे. मी तुम्हाला चॅलेंज देतो, सर्व मी तुमच्या समोरच सांगत जाईन, तुम्ही फक्त अंदाज लावून दाखवा या घटनेमध्ये प्रँक कुणी केला होता, आरोपी कोण होता, कोणाच्या चुकीमुळे या तीन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला. ही कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला केरळ राज्यामध्ये जावं लागतं. या केरळ राज्यामध्ये एक कुटुंब होतं. या कुटुंबामध्ये टोटल 6 लोक राहत होते. आता हे कोण होते थोडंसं लक्षात ठेवा. एक होता विष्णू. विष्णूचा एक मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं रणजित. रणजितच्या बायकोचं नाव होतं आर्या. म्हणजे या विष्णूची वहिनी जी होती तिचं नाव होतं आर्या. असे झाले हे 3 जण आणि विष्णूचे आईबाबा असे झाले 5. तसंच यांच्या घरामध्ये विष्णूची एक भाची पण राहत होती, तिचं नाव होतं ग्रीष्मा. आता या कुटुंबातील सदस्यांची माहिती तुम्हाला सांगितली. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. विष्णू 10वी शिक्षण पूर्ण करतो आणि त्याच्यानंतर तो पुढे एक IT कोर्स जॉईन करतो. हा IT कोर्स कंप्लीट झाल्यानंतर तो पुढे जॉब शोधायला सुरुवात करतो. नशिबाने त्याला एक जॉबसुद्धा भेटतो. आता यांच्या घरामध्ये विष्णूची जी भाची ग्रीष्मा होती ती त्यावेळी कॉलेजला जायची. ती ज्या कॉलेजमध्ये होती त्याच कॉलेजमध्ये तिची एक मैत्रीण होती, तिचं नाव रेश्मा, जे आता तुम्ही स्क्रीनवर पाहताय ती. ही रेश्मा या ग्रीष्माची मैत्रीण असल्यामुळे रेश्मा विष्णूच्या घरी यायची. ही रेश्मा ग्रीष्माला तर ओळखत होती, त्याचबरोबर ती घरी परत येत असल्यामुळे ती या आर्याला पण ओळखत होती. म्हणजे या 3 जणी मैत्रिणी होत्या. या रेश्माचं विष्णूच्या घरी परत येणं जाणं वाढल्यामुळे हा विष्णू पण या रेश्माला पाहतो आणि काही दिवसानंतर विष्णूची आणि या रेश्माची दोस्ती होते. दोस्ती झाल्यानंतर हा विष्णू त्या रेश्माच्या प्रेमामध्ये पडतो. रेश्माच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर रेश्मा पण सहमत होते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमामध्ये पडतात. आणि हा विष्णू त्यांच्या घरी सांगतो की मला या रेश्मासोबत लग्न करायचं आहे. घरी सांगितल्यानंतर घरच्यांना पण काही प्रॉब्लेम नव्हता. घरचे पण सहमती देतात आणि रेश्मा आणि विष्णूचं लग्न लावून दिलं जातं. आता खूप आनंदामध्ये उत्साहामध्ये यांचं लग्न झालेलं होतं. हे सर्व झाल्यानंतर विष्णू काय करतो, या रेश्माला एक मोबाईल आणून देतो, एक स्क्रीन टचचा मोबाईल. त्याच्यानंतर ही रेश्मा त्या मोबाईलवरती एक फेसबुक अकाउंट ओपन करते आणि ती कोणासोबत पण म्हणजे चॅटिंग वगैरे करत असते, कोणाला पण असं म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असते. आता हे सर्व जे ती करत होती त्याच्याबद्दल विष्णूला काहीच माहीत नव्हतं, कारण विष्णू कामावरती जायचा आणि रेश्मा घरी असायची. तो कामावरती गेल्यानंतर रेश्मा घरी काय करते हे विष्णूला अजिबात माहीत नव्हतं. 2020मध्ये कोरोना वगैरे आलेला होता आणि त्यामुळे विष्णूचं काम पण बंद होतं. त्यामुळे विष्णू घरीच राहायचा. आता घरी राहिल्यामुळे आणि विष्णूला समजतं की ही रेश्मा आहे ती जास्त घराकडे लक्ष देत नाही. ती परत फेसबुक ओपन करते, कोणासोबत पण चॅटिंग करते. त्यामुळे यांचं भांडण सुरू होतं. कारण विष्णूला वाटत असतं ही रेश्मा घरी लक्षच देत नाही. त्याच्यानंतर या दोघांना एक मुलगी जन्माला येते. मुलगी जन्माला आल्यानंतर विष्णूला वाटत असतं की आता तर आमच्यामधलं जे भांडण आहे ते कमी होईल. परंतु असं काहीच होत नाही. यांच्यामध्ये जे भांडण होतं ते तसंच वाढत जातं. हे भांडण वाढत होतं त्यामुळे विष्णू काय करतो, तो विचार करतो एक काम करूया, आपण या रेश्माच्याच घरी म्हणजे त्याच्या सासरी जाऊन राहूया. काय माहीत तिकडे गेल्यानंतर ही रेश्मा थोडीशी बदलेल, त्या फेसबुकचा वापर करायचं थोडंसं कमी करेल. त्यामुळे रेश्मा आणि विष्णूचं घर सोडतात आणि रेश्माच्या घरामध्ये येतात आणि तिथे जाऊन राहायला सुरुवात करतात. आता दिवस आला होता 5 जानेवारी 2021चा. रेश्माचे वडील सकाळी आंघोळी वगैरे करतात आणि देवाची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जातात. जाताना तर सर्व सीन ठीक असतो, परंतु मंदिरामध्ये पूजा करून ज्यावेळी ते परत येत असतात तेव्हा ते पाहतात त्या वाटेच्या साईडलाच थोडंसं म्हणजे झाडी वगैरे असते आणि त्या झाडीमध्ये त्यांना एक लहान बाळ रडल्याचा आवाज येतो.
रेश्माचे बाबा त्या झाडीमध्ये जातात, थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करतात, परंतु ते बाळ काय त्यांना दिसत नाही. त्याच्यानंतर रेश्माचे बाबा घरी येतात आणि या विष्णूला घेऊन परत त्या झाडीमध्ये जातात. त्या झाडीमध्ये गेल्यानंतर हा विष्णू थोडासा आतमध्ये जातो आणि पाहतो तर तिथे एक छोटंसं बाळ असतं. ते बाळ खूप रडत असतं. त्याच्या अंगावरती कपडे वगैरे काही नसतात. हे दोघे त्या बाळाला उचलतात आणि लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. हॉस्पिटलमध्ये जात असतानाच त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं की असं आमच्या या गावामध्ये या ठिकाणी एक लहान बाळ सापडलं आहे. पोलीस पण लगेच त्या हॉस्पिटलमध्ये जातात, कारण त्या बाळाची अवस्था जी होती ती खूप क्रिटिकल होती. त्यामुळे त्या बाळाचा मृत्यू उपचारादरम्यान त्या हॉस्पिटलमध्येच होतो. आता पोलिसांना प्रश्न असे पडलेले होते की नक्की ते लहान बाळ कोणाचं आहे. ते लहान बाळ या झाडामध्ये कोणी आणून टाकलेलं आहे. त्यांना कोणतीच आयडिया नव्हती ते बाळ कोणाचं आहे. त्याच्यानंतर पोलीस वगैरे त्या गावामध्ये येतात, लोकांना विचारतात की हे लहान बाळ इथे कोणी टाकलेलं आहे. गावातले सर्व लोक नकार देतात. ते सांगतात आम्हाला माहीतच नाही आहे. आता पोलिसांना असं वाटत होतं, हो ना हो, हे जे लहान बाळ आहे ते कोणीतरी बाहेरच्या गावातील लोकांनी इथे आणून टाकलं असेल. परंतु त्या गावामधील CCTV फुटेज वगैरे चेक केल्यानंतर त्यांना समजतं की बाहेरच्या गावातील कोणताच व्यक्ती या गावामध्ये आलेला नव्हता. लोकांना विचारल्यानंतर पण लोक सांगतात की बाहेरच्या गावातील कोणताच अनोळखी व्यक्ती या गावामध्ये आम्ही पाहिलाच नाही आहे. पोलीस त्यांच्या पद्धतीने त्या गावातील सर्व लोकांची विचारपूस करतात, परंतु सर्वजण नकार देतात. पोलीस त्या गावातील लोकांना विचारतात की या गावामध्ये कोण गरोदर स्त्री वगैरे होते का? तर सर्वजण सांगतात की गावामध्ये तर कोणीच सध्या गरोदर स्त्री नव्हती. तर मग हे बाळ इथे कोणी टाकलं? पोलिसांना वाटतं की हे सर्व जे गाव आहे, गावातील लोक आहेत ना, हे खोटं बोलतायत. कोण गरोदर नव्हती तर हे लहान बाळ कुठून आलं? पोलिसांचे सर्व प्रयत्न समाप्त झाल्यानंतर पोलीस आता निर्णय घेतात, गावातील जेवढे पण लोक आहेत, जेवढ्या पण स्त्रिया आहेत ना, त्यांचे रक्त घेऊन त्यांची DNA टेस्ट करण्याचा. कारण ते जे बाळ होतं त्या बाळाची DNA टेस्ट केलेली होती आणि पोलिसांना आता हे बघायचं होतं त्या बाळाचा DNA या गावातील कोणत्या व्यक्तीशी मॅच होतोय. DNA टेस्ट केल्यानंतर पोलिसांना जे रिपोर्ट भेटतात त्यामध्ये एक शॉकिंग न्यूज त्यांना भेटते. ती न्यूज अशी की त्या DNA रिपोर्टमधला एक रिपोर्ट त्या बाळाच्या DNAशी मॅच होत होता आणि तो रिपोर्ट होता या विष्णू आणि या रेश्माचा. म्हणजे पोलिसांना आता हे समजलेलं होतं ते जे लहान बाळ आहे ते हो ना हो या दोघांचंच आहे. त्यामुळे पोलीस काय करतात, ते रिपोर्ट घेऊन विष्णूच्या घरी पोचतात. ते रेश्माला विचारतात की त्या बाळाचा DNA तुझ्याशी आणि या विष्णूशी मॅच होतोय. परंतु रेश्मा आणि विष्णू पूर्णपणे नकार देतात. ते म्हणतात शक्यच नाही, ते आमचं बाळच नाही आहे. त्याच्यानंतर पोलीस या रेश्माच्या आईवडिलांना विचारतात, तर तिचे आईवडील पण तेच सांगतात, ते बाळ रेश्माचं असू शकत नाही, कारण रेश्मा तर गरोदरच नव्हती. जर ती गरोदर असती तर आम्हाला समजलं असतं, विष्णूला समजलं असतं. असं कसं होऊ शकतं? एखादी स्त्री गरोदर आहे, ते गावातील लोकांना माहीत नाही, घराच्या आसपास असणाऱ्या लोकांना माहीत नाही. हे सर्व झाल्यानंतर पोलिसांना वाटतं की ते जे DNA टेस्ट आहे ना, त्याच्यामध्येच काहीतरी चूक झाली असेल. त्यामुळे पोलीस परत एकदा DNAची रिटेस्ट करतात आणि परत आणि सेमच रिझल्ट येतो. परत आणि त्या बाळाचा DNA या रेश्माशी आणि या विष्णूशी मॅच करत होता. त्याच्यानंतर पोलिसांना तर समजलं होतं की 2 वेळा हे DNA जे टेस्ट केलेले आहे ते या दोघांशी मॅच होत आहेत. त्यामुळे या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये विचारपूस करण्यासाठी पोलीस बोलवतात. त्यांची विचारपूस केल्यानंतर त्यांच्यावरती दबाव प्रेशर टाकल्यानंतर फायनली ते कन्व्हिन्स करतात की ते जे लहान बाळ आहे ते या रेश्माचंच आहे. आता पोलिसांना प्रश्न असे पडलेले होते की नक्की त्या रेश्माने ते लहान बाळ एका दिवसामध्ये तिकडे का टाकलं आणि या रेश्माने बाळाला जन्म दिला ही बातमी घरामध्ये कोणालाच माहीत कशी नाही. हे सर्व प्रश्न पोलिसांना पण पडलेले होते आणि आपल्या सर्वांना पण पडलेले आहेत. तर या सर्व घटना घडण्यामागे एकच कारण होतं आणि ते म्हणजे एक प्रँक. तर मित्रांनो, होतं असं, जेव्हा ही रेश्मा फेसबुकवरती कोणासोबत पण चॅटिंग वगैरे करत असते, कोणाला पण फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे पाठवत असते, त्यावेळी
ती एका आनंदू नावाच्या मुलाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते आणि रेश्मा आणि त्या आनंदीमध्ये बोलणं स्टार्ट होतं. म्हणजे ते काही कॉलवरती वगैरे बोलत नव्हते, जस्ट ते ना फेसबुकवरती चॅटिंग करायचे. हे चॅटिंग करत असताना 2-3 महिन्यानंतर ही जी रेश्मा आहे ना ती या आनंदूच्या प्रेमामध्ये पडते. आनंदूच्या प्रेमामध्ये पडल्यानंतर हा आनंदू पण तिला सांगायचा की आपण दोघे लग्न करूया, परंतु ही रेश्मा सांगायची माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. तो आनंदू रेश्माला सांगायचा तुझं लग्न झालेलं आहे मला पण माहिती आहे, परंतु मला कोणताच प्रॉब्लेम नाही. आणि त्यांचं ते असंच रोजचं बोलणं चॅटिंग सुरू असतं. ना या रेश्माने त्या आनंदूला कधी पाहिलेलं असतं, ना या रेश्माने त्या आनंदूसोबत कधी ना कॉलवरती बोललेली असते. ती फक्त त्या फेसबुकवरती चॅटिंग करत असते. तिला माहीत नव्हतं नेमकं तो समोरचा आनंदू कोण होता. ती जी चॅटिंग करते तो खरोखरच आनंदू खरा होता की ती फेसबुक आय डी एक फेक आय डी होती. त्याला याच्याबद्दल कोणतीच माहिती नव्हती. ती फक्त त्याच्यासोबत चॅटिंग करत होती, त्याच्या प्रेमामध्ये पडत होती. तिने हे एवढं प्रायव्हेटली ठेवलेलं होतं की याच्याबद्दल तिच्या घरातल्यांना कुणालाच माहिती नव्हती. ना विष्णूला माहीत होतं, ना ती आर्या होती तिला माहीत होतं, ना तिच्या सासू सासऱ्याला माहीत होतं. म्हणजे एकदम गुप्त पद्धतीने ती त्या आनंदूसोबत बोलत होती. आता त्याच्यानंतर हा आनंदू रेश्माला सांगतो ठीक आहे आपण लग्न वगैरे करूया, परंतु जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं रेश्माला ऑलरेडी एक मुलगी होती. त्याच्यानंतर परत रेश्मा ना गरोदर राहते आणि गरोदर राहिल्यानंतर ही रेश्मा त्या आनंदूला सांगते कदाचित मला अजून एक मुलगा सुद्धा किंवा मुलगी तर होऊ शकते. तर समोरून तो आनंदू सांगतो मी तुला एका मुलीसोबत तर ॲक्सेप्ट करू शकतो, तुझ्यासोबत लग्न करू शकतो, परंतु जर तुला 2 मुलं झाली तर मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तुला जर माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर तुला जे तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे त्याला मारावं लागेल, तरच मी तुझ्यासोबत लग्न करणार. ही रेश्मा त्या आनंदूच्या प्रेमामध्ये एवढी वेडी होती की तिला समजतच नव्हतं ती काय करते. आता त्या आनंदूने तिच्या पोटामधील बाळाला मारायला सांगितल्यानंतर ही ना ॲग्री होते. आता सर्वांच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल लोकांना का समजलं नव्हतं ही रेश्मा गरोदर आहे. विष्णूला तिच्या स्वतःच्या नवऱ्याला पण समजलं नव्हतं ती गरोदर आहे. जेव्हा मी या केसवरती स्टडी करत होतो ना मी पण म्हणजे शॉक होतो. मी विचार केला यार मी हे काय वाचतोय किंवा हे काय बघतोय, असं कसं होऊ शकतं. एक स्त्री गरोदर राहते, बाळाला जन्म पण देते, ती गरोदर आहे, तिच्या नवऱ्याला माहीत नाही, तिच्या घरातल्यांना माहीत नाही, बाकी कोणालाच माहीत नाही. ती गरोदर आहे फक्त आणि फक्त तिलाच माहिती आहे. मला ना एक म्हणजे वेगळंच वाटलं, मला वाटलं ही खोटी गोष्ट आहे. त्याच्यानंतर मी पुढे जेव्हा याच्यावरती रिसर्च केली त्याच्यानंतर मला याच्यामागचं कारण समजलं. ते कारण मी तुम्हाला शेवटी सांगेन. लोकांना का समजलं नाही ती गरोदर आहे, परंतु त्याच्या आधी तो समोरचा आनंदू कोण होता असा प्रश्न तुम्हाला आणि आम्हाला पडलेला आहे. सोबतच त्या पोलिसांना पण तोच प्रश्न पडलेला होता. पोलिसांच्या पुढे आता एक परीक्षा होती, तो फेसबुकवरती आनंदू नावाचा व्यक्ती कोण होता, मुलगा कोण होता त्याला शोधण्याची. कारण रेश्माने हे जे सर्व केलेलं होतं ते त्याच्या सांगण्यावरूनच केलेलं होतं. त्याच्यानंतर रेश्माकडून त्या आनंदू नावाची प्रोफाईल फेसबुक प्रोफाईल पोलीस घेतात, सायबर सिक्युरिटीमध्ये वगैरे जातात, तिथे जाऊन चौकशी करतात. ती फेसबुक आय डी कोणी क्रिएट केली किंवा कोणत्या ठिकाणाहून आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात. हे सर्व करत असताना ना खूप दिवस निघून जातात. त्याच्यानंतर फायनली पोलिसांना समजतं की हां ही जे आनंदू नावाची आय डी आहे ना ती या आर्याच्या फोन नंबरवरून क्रिएट झालेली आहे. आर्या आता कोण मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, विष्णूचा जो मोठा भाऊ होता त्याच्या बायकोचं नाव होतं आर्या, म्हणजे विष्णूची वहिनी. ही रेश्मा आणि ती आर्या जी होती ती पहिल्यांदा मैत्रिणी होत्या. त्याच्यानंतर या रेश्माने या विष्णूसोबत लग्न केलेलं होतं. पोलिसांना ही बातमी समजल्यानंतर पोलीस काय करतात त्या आर्याकडे तिची विचारपूस करण्यासाठी जातात. परंतु आर्याला समजलेलं होतं की पोलीस तिच्याकडे येत आहेत, त्यामुळे ना आर्या आणि आर्याची जी ग्रीष्मा होती ना त्या दोघी तिथून बेपत्ता होतात. 2 दिवस त्या दोघींना शोधण्याचा प्रयत्न होतो. CCTV फुटेज वगैरे चेक होतात आणि त्या CCTV फुटेजमध्ये पोलिसांना समजतं आर्या आणि ग्रीष्मा एका नदीकडे जात असतात
आणि 2-3 दिवसानंतर एक बातमी येते त्या नदीमध्ये 2 महिलांचा मृतदेह सापडल्याची. फायनली हे कन्फर्म होतं की त्या 2 व्यक्तींचा मृतदेह जो होता त्या दुसऱ्या कोणी नसून आर्या आणि ग्रीष्मा होती. आता ही केस अजूनच जास्त क्रिटिकल झालेली होती, कारण जे 2 लोक सापडलेले होते आर्या आणि ग्रीष्मा त्यांचाच आता मृत्यू झालेला होता. पोलिसांना आता प्रश्न पडलेला होता, या दोघींचा संबंध नेमका त्या बाळाच्या मृत्यूमध्ये काय आहे. त्याच्यानंतर पोलिसांना त्या आर्याच्या घरामध्ये एक लेटर सापडतं आणि त्या लेटरमध्ये या आर्याने लिहिलेलं असतं की हे सर्व जे केलेलं आहे ना ती मीच केलेलं आहे. ती आर्या सांगत होती तो जो आनंदू नावाचा मुलगा होता तो दुसरा कोणी नसून मीच होते. मी आनंदू नावाची एक फेक आय डी ओपन केलेली होती आणि मी त्या फेक आय डीवरूनच या रेश्माला मेसेज करत होती. परंतु रेश्माला हे माहीत नव्हतं ती ज्या आनंदूसोबत बोलते तो आनंदू कोणता आनंदू मुलगा नसून ती ना आर्या आहे. ही आर्या आणि ही ग्रीष्मा फेक आय डीवरून आनंदू नावाच्या आय डीवरून या रेश्मासोबत बोलायचे. आता काही दिवसानंतर ही रेश्मा या आनंदूच्या प्रेमात पडते. म्हणजे रेश्माला तर माहीतच नव्हतं, ना तिने या आनंदूला कधी पाहिलेलं होतं, ना रेश्माने त्या आनंदूसोबत कधी कॉलवरती बोललेली होती. ती फक्त त्यांना फेसबुकवरती चॅटिंगच करत होती. त्यामुळे तिला कोणताही अंदाजा नव्हता की तो आनंदू म्हणजे ही आर्या आणि ही ग्रीष्मा आहे. त्याच्यानंतर होतं असं यांच्या लग्नाचं वगैरे बोलणं होतं. म्हणजे या दोघी फक्त ना या ग्रीष्मासोबत प्रँक करत असतात. रेश्मा परत आणि गरोदर राहते. गरोदर राहिल्यानंतर ही रेश्मा त्या आर्याला भेटायला वगैरे जायची. तरी पण या आर्याला समजत नाही की ती रेश्मा गरोदर आहे. आर्याला वाटतं ही जी रेश्मा बोलते आहे गरोदर आहे ती खोटं बोलत आहे. त्यामुळे जेव्हा ही रेश्मा त्या आनंदूला सांगते की ती गरोदर आहे आणि ती एका बाळाला जन्म देईल, त्याच्यानंतर समोरून तो आनंदू म्हणजे ही आर्या सांगते मी तुला एका मुलीसोबत तर ॲक्सेप्ट करू शकतो, परंतु तुला जर 2 मुलं झाली तर मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही. तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते ना तू मारून टाक. आता हे सर्व जो आनंदू बोलत होता म्हणजे ही जी आर्या बोलत होती ना तिला पण माहीत नव्हतं की ही रेश्मा आहे ना ती खरं बोलते आहे. ही रेश्मा खरोखरच गरोदर आहे. आणि त्याच्यानंतर तसं होतं ती रेश्मा ना त्या लहान बाळाला जन्म देते आणि त्या लहान बाळाला त्या जंगलामध्ये फेकून देते. आता सर्वांच्या मनामध्ये पडलेला प्रश्न, ही रेश्मा जर गरोदर होती तर ते तिच्या नवऱ्याला पण कसं समजलं नाही, तिच्या घरातल्यांना कसं समजलं नाही, असं कसं होऊ शकतं. एक महिला गरोदर राहते परंतु ते कुणालाच समजत नाही. तर याच्या मागचं कारण आहे क्रिप्टिक प्रेग्नेन्सी. हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल, माझ्यासाठी पण हा कन्सेप्ट नवीनच होता. ॲक्च्युली ही जी क्रिप्टिक प्रेग्नेन्सी असते ना ती खूप म्हणजे खूप रेअर असते. एवढी रेअर की 1-2 करोडमध्ये फक्त एक स्त्री या क्रिप्टिक प्रेग्नेन्सीची शिकार होते. ज्याला कोणाला ही क्रिप्टिक प्रेग्नेन्सी होते त्या व्यक्तीलाच फक्त समजतं की ती जी महिला आहे ती प्रेग्नंट आहे. तिच्या पोटावरती कोणताच इफेक्ट जाणवत नाही. आणि या रेश्माला क्रिप्टिक प्रेग्नेन्सी झालेली होती, त्यामुळे तिच्या पोटावरती ना कोणताच इफेक्ट जाणवला नव्हता. त्यामुळे रेश्मा गरोदर होती ते फक्त तिलाच माहीत होतं. ना तिच्या नवऱ्याला विष्णूला माहीत होतं, ना तिच्या घरातल्यांना माहीत होतं. आणि हेच कारण होतं समोरच्या आनंदूला म्हणजे या ग्रीष्मा आणि या आर्याला वाटलं की ही रेश्मा त्यांच्यासोबत खोटं बोलते. त्यामुळे या आर्याने रेश्माला सांगितलं तू जर गरोदर आहे तर तू त्या लहान बाळाला मारून टाक, आणि तिने तसंच केलं. म्हणजे ओव्हरऑल ना यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झालेलं होतं. रेश्माला हे माहीत नव्हतं ती ज्या आनंदूसोबत बोलते तो आनंद नसून ही आर्या आहे. आणि आर्याला आणि या ग्रीष्माला हे माहीत नव्हतं रेश्मा जी सांगते ती गरोदर आहे ती खरोखरच गरोदर आहे, कारण रेश्मा क्रिप्टिक प्रेग्नंट होती. यांच्या या मिसअंडरस्टँडिंगमुळं रेश्माने आनंदूला कधी न पाहिल्यामुळे, कधी त्याच्यासोबत कॉलवरती न बोलल्यामुळे त्याच्यावरती त्या आनंदूवरती जो विश्वास ठेवलेला होता तो विश्वासच या संपूर्ण घटनेला कारणीभूत होता. तर समजला असेल फायनली प्रँक कोणी कोणासोबत केलेला होता. या आर्याने आणि या ग्रीष्माने फेक आनंदू नावाची एक फेसबुक प्रोफाईल काढलेली होती
आणि त्या फेसबुक प्रोफाईलवरून ते आनंदू बनून या रेश्मासोबत चॅटिंग करत होते. ऐकली ना, खूप इंटरेस्टिंग गोष्ट. शेवटपर्यंत कोणालाही अंदाज आला नसेल की नेमकी ही घटना कशी घडली. तर अशा पद्धतीने ना ही घटना इथेच समाप्त होते. भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मजेत राहा. आणि इफ यू वॉन्टेड एनी केस रिलेटेड व्हिडिओ, प्लीज लेट मी नो. रिकमेंड युअर केस कमेंट बिलो. थँक्यू.